नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषीधनी प्रगतशील शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत। आपण पाठीमागे 3 सोलर पॅनलचा रिव्ह्यू घेतला होता। आज हा शक्तीचा चौथा आपण रिव्ह्यू पॅनल घेतोय। शक्तीचा हा आपला 5 HP चा पंप आहे। शक्ती 5 HP आणि आता बघा सकाळचे 9 वाजलेले आहेत। 20 मिनिट झाले असतील मोटर सुरू करून। वांढरांचा त्रास नको म्हणून वर आपण बोराटे आणि हे टाकलेले काटे। तर सकाळी 9 वाजता हे स्प्रिंकलर आपण हरभऱ्याला सुरू केलेले। बघा जवळपास 12 नौजल आणि जवळपास 20 फुटाची छडी आहे। तर एक छडी आड करून एक स्प्रिंकलर टाकलेले, म्हणजे 12 स्प्रिंकलर 40 फुटावर पाण्याचा जोर सकाळी 9 वाजता। आता जसजसं उन्हाचा हे वाढेल पारा तसतसं त्याचा स्पीडही वाढेल आणि पाणी ओढण्याची क्षमताही वाढेल। एकंदरीत शक्तीचं नाव थोडं चांगलंच त्याच्यात येतं, कारण बिल्ड क्वालिटी एकदम छान आहे असं नाही म्हटलं तरी GK पेक्षा किंवा बाकी सोलर पॅनलपेक्षा। तर बिल्ड क्वालिटी किंवा स्ट्रक्चर फाउंडेशन हे थोडं बाकीच्या तुलनेत थोडं मजबूत आहे शक्तीचं, आणि पाणी ओढण्याची कॅपॅसिटी पण छान आहे। थोडं आभाळ आलं किंवा बाकी गोष्टी जरी हे झाल्या तरी शक्तीचा पंप पाणी ओढायला एकदम छान आहे। मेन शेतकऱ्यांना 2 गोष्टी पाहिजे, एक आभाळ आल्यानंतर किंवा थोडं तापमान कमी असल्यानंतर चालणारा पंप, आणि दुसरी गोष्ट त्याची बिल्ड क्वालिटी। विहिरीला पाणी आहे आणि बोरपेक्षा कोणतंही सोलर विहिरीवर पाणी जास्त मारतं, कारण त्याला खालून पाणी ओढायचं जास्त हे नसतं। हे बघा आता सकाळी 9 वाजता 12 स्प्रिंकलर सुरू आहेत आणि जवळपास एक छडी आड करून आपण स्प्रिंकलर टाकलेले आहेत। तर बाकी सोलरपेक्षा शक्ती आहे, चांगलं आहे बिल्ड क्वालिटी वगैरे, सोलर स्ट्रक्चर। आता याचे 3 महिने झालेले आहेत उभा करून। एखादा वारा हे झाल्यानंतर याचं खालचं फाउंडेशन स्ट्रक्चर कळेल। पण शेतकरी बंधू जे नवीन घेण्याचा विचार करत असतील त्यांनी शक्तीला प्रिफरन्स देण्यात काही अडचण नाही, कारण तुमच्यासमोर लाईव्ह आहे सर्व जे आहे ते। 5 HP वर 12 आपलं स्प्रिंकलर सेट एकदम छान फिरवतो। चालतं, काही तुमचे क्वेश्चन असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। धन्यवाद।